तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि मी तुमच्यासोबत आहे RJ स्वरा. कल्टीकट्टा या शोमध्ये आज माझ्यासोबत आहेत गुंतवणूक क्षेत्रातील एक्सपर्ट डॉक्टर शैलेश पाटील सर. तर आज कल्टीकट्टा या शोमध्ये सर तुमचं वेलकम आहे. थँक्यू. तर आता डॉक्टर शैलेश पाटील म्हणलं की पहिला शब्द मला दिसतो तो म्हणजे डॉक्टर. तर तुम्ही गुंतवणूक क्षेत्रामध्ये कधीपासून आलात, कशी आवड निर्माण झाली आहे तुम्हाला या क्षेत्राची? मी कॉलेजला असताना माझ्या वडिलांनी इन्शुरन्ससाठी विचारलं होतं. माझे वडील इकॉनॉमीचे प्राध्यापक होते आणि वेगळं काहीतरी करायचं म्हणून मग मी इन्शुरन्स एजंट झालो त्यावेळी. पण एवढा काही याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण 2007 ते 2010 या काळामध्ये आम्ही गुंतवणूक करताना आम्हाला बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी नुकसान झेलावं लागलं. ते शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असतील, रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल किंवा पतसंस्थेमधली FD असेल. त्यानंतर मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की या क्षेत्रामध्ये लोक आपल्या फायद्यासाठी सल्ला देतात, त्यांना तिथलं नॉलेज असेलच असं नाही आहे. सो माहिती असून तुमच्या भविष्यातल्या गरजेनुसार तुम्हाला गुंतवणुकीचा जो प्रमाण आहे किंवा सल्ला आहे, त्याची गुंतवणुकीची जी गोष्ट आहे, जिथे गुंतवणूक करायला हवी त्या पद्धतीनं तुम्ही करून दिली पाहिजे, हे त्यावेळी उपलब्ध नव्हती सोय. आणि त्याच्यानंतर मी म्युच्युअल फंड्स चालू केलं 2011 साली. आणि इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर आम्ही लोकांना मार्गदर्शन करू लागलो. आणि 2015 नंतर आमचं गुंतवणुकीचा एवढा फ्लो वाढला की मी क्लिनिक बंद केलं आणि फुल टाइम यामध्ये जॉईन झालो. ओके. पण मग आता करिअर म्हणून जेव्हा तुम्ही हे क्षेत्र निवडलं तर तेव्हा डॉक्टरकी सोडताना थोडा त्रास झाला नाही का? कारण एज्युकेशन तर तुम्ही तसंच घेतलेलं. हो, ते घेतलेलं, पण सेव्हिंगची, गुंतवणुकीची आवड होती. पण यामध्ये करिअर करावं असं काही नव्हतं. गुंतवणुकी मी करत होतो. पण नंतर जाणवलं की यामध्ये आपल्याला जास्त पुढे स्कोप आहे, लोकांना याची गरज आहे. अजूनही म्हणजे 1,500 लोकांच्या मागे एक डॉक्टर ही कन्सेप्ट आता अस्तित्वात यायला लागले. पण 1,000 लोकांच्या मागे एक गुंतवणूकचा मार्गदर्शक ही अजून अस्तित्वात न आलेली कन्सेप्ट आहे. त्यामुळं लोकांना याच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर पाठीमागचा अनुभव तुम्हाला थोडासा आला होता, त्यामध्ये तुमचं नुकसान झालं होतं आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. पण जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही काम करायला घेतलं तर तेव्हा त्या कामाची सुरुवात कशी झाली, कसे तुमच्याकडे क्लायंट येऊ लागले किंवा काय अडचणी तुम्हाला तेव्हा जाणवल्या होत्या? आम्ही ज्यावेळी म्युच्युअल फंड चालू केलं त्यावेळी सुरुवातीला लोक म्हणत होते की हे शेअर मार्केट रिलेटेड आहे, गॅरंटी परतावा नाही, तर लोक इन्व्हेस्ट करणार नाहीत, तुम्ही इन्शुरन्स सारखं सेक्टर सोडून याच्यामध्ये का पडताय. पण मला एक जाणवत होतं की लोकांचं भविष्य याच्यामध्ये आहे. लक्षात घ्या की लोकांचं भविष्य जिथं आहे तिथंच त्या बिझनेसचं भविष्य असतं. बरोबर. पण मी चिकाटी सोडली नाही, मी नॉलेज घेत राहिलो, लोकांना समजावून सांगत राहिलो. हळूहळू आमच्याकडे गुंतवणूकदार यायला लागले. जे खरं आहे तेच सांगणं, याच्यावर आजही आम्ही भर देतो आणि त्यावेळी भर दिला होता. भरपूर लोक आमच्याकडे असे आले होते की आम्हाला गॅरंटेड रिटर्न हवेत. तर आम्ही सांगायचं याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न नाही आहेत. तर ते म्हणायचे आम्हाला गॅरंटेड रिटर्न असेल तरच इन्व्हेस्टमेंट करू. पण आम्ही त्याला कधीही आहे म्हणून असं सांगितलं नाही, कारण तर सेबीच्या रूलनुसार ते तुम्ही सांगूच शकत नाही की याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न आहे. पण व्हॉलॅटिलिटी असते, याच्यात रिस्क असते, ती नक्की रिस्क कशी मॅनेज करायची याच्यावर आम्ही भर दिला आणि हळूहळू आमचे गुंतवणूकदार वाढत गेले. साधारणतः आम्ही सुरुवातीचे 1 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे येण्यासाठी जवळपास 6 वर्ष गेली. 2016 उजाडलं होतं 2011ला स्टार्ट केल्यानंतर. आणि आज आम्ही जवळपास 38 कोटीची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतोय. सर, हा लोकांचा विश्वास आहे. आणि एक गोष्ट थोडीशी कमी असेल किंवा अभिमानाने सांगायची असेल तर गेल्या 8 वर्षामध्ये मी कुठल्याही गुंतवणूकदाराकडे माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला या म्हणून गेलेलो नाही आहे. आमचे आत्ताचे जे गुंतवणूकदार आहेत तेच आम्हाला नवीन गुंतवणूकदार रेफर करतात आणि त्याच्यावरच आमचे फर्म रन करतात. आता आमच्याकडे 800 इन्व्हेस्टर आहेत जे आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात. अच्छा. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही असं काहीतरी स्वप्न पाहिलेलं असतं तर तेव्हा तुम्हाला मेहनतीशिवाय कुठलाच पर्याय नसतो. आणि हा जो काही तुमचा कालावधी गेला तर तेव्हा नाही म्हटलं तरी आपलं नाही का मेंटॅलिटी थोडीशी वर खाली होत असते किंवा आपण काम करतोय आणि आपल्याला त्याचं यश मिळत नाहीये. मग ही अशी रुखरुख म्हणजे जशी तुम्हाला असेल त्यावेळेला तशी आजच्या यंगस्टरला पण आहे. फक्त आपण जे म्हणतो ना की आता एखादं स्वप्न मी पाहिले तर ते आत्ताच्या मुलांना किंवा आत्ताच्या जनरेशनला ते इन्स्टंट हवं असतं. तर हे पेशन्स तुम्ही कसे तेव्हा कॅरी केले? ऍक्च्युली काय झालेलं की जे मी या फील्डमध्ये येण्यापूर्वीच हे घडून गेलं की 2007 ते 2010 मध्ये आमचे जे गुंतवणुकीमध्ये नुकसान झालं ते तुम्ही असं म्हणू शकता की उतावळा नवरा
गुडघ्याला बाशिंग. कारण का तर ते उतावीळपणामुळे नुकसान झालं. लक्षात घ्या, गुंतवणूक हे क्षेत्र जगातील सगळ्यात बोरिंग क्षेत्र. याच्यामध्ये तुम्ही ससा आणि कासवामध्ये जसं ससा जिंकतो तसं इथं फक्त कासवच जिंकू शकतं. हे रॉकेट सायन्स नाहीये. याच्यामध्ये स्लोली सक्सेसफुल होतं. तर माझा एक ऍक्सिडेंट झालेला 2010ला आणि हे सगळं घडून गेलेलं गुंतवणुकीचे नुकसान. आणि ते 1 महिन्याचा जो मला गॅप मिळाला त्याच्यामध्ये मला ठरलं की मला आत्ता पैसे नकोच आहेत. आम्ही जे फास्ट गुंतवणूक करत होतो की जास्त अग्रेसिव्ह डिसिजन घेत होतो त्यावेळी पैसे होते. मी इन्व्हेस्टमेंट करतोय माझ्या भविष्यासाठी. तर भविष्यात हे पैसे चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी मला ते पेशन्स असणं गरजेचं आहे आणि ते शिकणं गरजेचं आहे. आणि ते शिकलो. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही बिझनेस करत होतो हा म्युच्युअल फंड किंवा गुंतवणुकीचा, त्यावेळी मी बरोबर निघालो की नाही हे सांगणारं कोण नव्हतं. कारण प्रत्येक जण आपापली कन्सेप्ट घेऊन चालत होते. जे आम्ही स्पीकर्स ऐकायचो, ज्या लोकांना भेटायचो. पण 2014 साली माझ्या हातात एक पुस्तक पडलं. त्यावेळी जस्ट व्हॉट्सअप चालू झालं आणि त्याचे एक रील आले होते, रॉबर्ट कियोसाकींचं रिच डॅड पुअर डॅड. आणि ते पुस्तक हातात पडलं आणि मग मला समजलं की मी बरोबर मार्गाने निघालेलो आहे. आमची त्यावेळी खूप क्लायंट्स नव्हते किंवा आमच्याकडे माझी स्वतःची वैयक्तिक जास्त इन्व्हेस्टमेंट नव्हती. पण जो मार्ग पकडलाय गेले 4 वर्ष झालं मी धरून चाललो होतो 2011 ते 2014, तो योग्य आहे ते त्या पुस्तकानं सांगितलं. त्यामुळे बघा, आपल्याला शाळेत म्हणलंय की ग्रंथ हेच गुरु. शाळा कॉलेज संपल्यानंतर तुमचा जर कोण गुरु असेल तर तो पुस्तकच आहे. त्यामुळे मी सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही पुस्तकं वाचा. आणि पुढे जाऊन मला हेही कळालं की जेवढे मोठे बिलियनर्स आहेत किंवा जेवढी मोठी महान व्यक्ती आहेत ते सगळ्यात जास्त पुस्तकच वाचतात. बरोबर. त्यामुळे मी लोकांना सांगेन की तुम्ही डिजिटल पुस्तक वाचू नका, युट्यूबवर ऐकू नका. ते पुस्तक परचेस करा आणि मग वाचा. बरोबर आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त मार्ग दाखवेल. तर त्याच्यानंतर मला कोणतेही प्रॉब्लेम जाणवले नाहीत. कारण का तर एक मार्गदर्शक भूमिकेमध्ये पुस्तकं जास्त वाचणं चालू झालं आणि त्याच्यातून मार्गदर्शन झालं. त्यामुळे मग प्रॉब्लेम नाही वाटले आणि स्मूथली आमची प्रोसेस पुढे गेली. अच्छा. तर आता शैलेश पाटील सर, तुमचा हा या क्षेत्राकडे येण्याचा कल म्हणा किंवा एकंदर भविष्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही हे करिअर चूज केलं ज्याचा फायदा तुम्हाला आज होतोय. तर आता आपण बघतोय की आपल्याकडचं जे आता आर्थिक बजेट होतं तर ते नुकतंच डिक्लेअर झालेलं आहे आणि आपल्याकडे ह्या गोष्टी सारख्या चढ उतार ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर आपल्याला एखादं साधारण कुटुंब चालवायचं म्हणलं तर आपल्याला आर्थिक बजेट हे आपल्याला मॅनेज करावं लागतं, महिन्याचं म्हणा किंवा साधारण वर्षभराचं. तर त्या गोष्टी बघता वाढती महागाई वगैरे आहे, तर तुम्ही याबद्दल काय म्हणजे सुचवाल लोकांना? आत्ताच्या युगामध्ये लोकांचा सगळ्यात जास्त खर्च व्हायला लागला. कारण तर बाहेर दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या घरात हव्यात, दुसऱ्याच्या घरी ज्या वस्तू आहेत त्या माझ्या घरी हव्यात, अशा लोकांची एक साधारणतः कन्सेप्ट झाली. आणि मी पैसे कमवतो तर त्याचा मी उपभोग घेतला पाहिजे, ही चंगळवादी वृत्ती दिवसेदिवस वाढतच निघाली. आणि यामुळे लोकांचा बचतीकडचा कल कमी होतो. ऍक्च्युली लोक काय करतायत की माझ्याकडे जे पैसे कमवलेत किंवा मला जी सॅलरी येते त्याच्यामधून खर्च करतात आणि राहिले तर इन्व्हेस्ट करतात. पण तुम्हाला जर भविष्याकडे बघायचं असेल, तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला ही कन्सेप्ट बदलावी लागेल. तुमचं बजेट असं पाहिजे की आधी मी गुंतवणूक करेन, पण फर्स्ट सेव्हिंग आणि मग राहिलेल्यामध्ये खर्च करेन. हे लोक करत नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी चालू झाली की गेल्या 10-15 वर्षामध्ये लोन मिळणं सोपं झालेलं आहे, क्रेडिट कार्ड्स मिळणं सोपं झालेलं आहे. सो लोक त्याच्यावर खर्च करू लागलेत आणि मग बजेट कोलमडत. महागाई तुम्ही जर बघितलं, मी एक उदाहरण सांगतो की 2005 साली इनोव्हा 7 लाख रुपयाला यायची आणि आज 2025ला बेसिक मॉडेल 23 लाख रुपयाला ऑन रोड येतं. पण त्यावेळी असलेली सॅलरी आज जवळपास 20 पटीने वाढलेली आहे. म्हणून सगळेच लोक इनोव्हा नाही खरेदी करू शकत. कारण का तर त्यांची चंगळवादी वृत्ती जी वाढली, सेव्हिंगकडे लक्ष नसणं, त्यामुळे तो खर्चच वाढत निघाला. त्यावेळी घरात एक फोन होता, आज प्रत्येकाकडे फोन आहेत. त्यावेळी घरात एक 2 व्हीलर होती, आज घरात सगळ्यांच्याकडे 2 व्हीलर आहेत. 4 व्हीलर आली. मध्ये गेल्या महिन्यात एका संस्थेनं सर्व्हे केला, त्यामध्ये असं सांगितलं की भारतातल्या 12% लोकांच्याकडे कार्स आहेत, पण भारतातले 90% लोक त्या कार्स वापरतात जे ते अफोर्ड करू शकत नाहीत. म्हणजे जर तुम्ही 5 लाखाची कार अफोर्ड करू शकताय तरी सुद्धा तुम्ही 10 किंवा 15 लाख रुपयाची कार वापरता. सो बजेट कोलमडण्याचं एकमेव कारण आहे की तुमची चंगळवादी वृत्ती. बरोबर. तुमचं जे बजेटिंग करायचं आहे की मला या महिन्यात एवढंच खर्च करायचा आहे आणि एवढे सेव्हिंग करायचे, हे क्लिअर कट असेल
तरच तुमचं बजेट राहील, अन्यथा ते कोलमडत राहील कायमस्वरूपी. बरोबर. आणि मी असं ऐकलंय की पूर्वीचे लोक म्हणजे माझे आजी आजोबा म्हणायचे की त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये नाही का एकच कर्ता पुरुष कमवायचा आणि 4-5 लोक बसून खायचे. पण आज तसं होत नाही. आज प्रत्येक घरामध्ये ना आपल्याला लोक बाहेर कामाला जाताना दिसतात, पण तरी सुद्धा त्यांचे घर खर्च भागत नाहीत किंवा त्यांच्या गोष्टी परत चढ उतार आहे तसेच आपल्याला ते जाणवतात. तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? ते चंगळवादीच वृत्ती आहे की पैसे आले तर मला तुझा उपभोग घेतला पाहिजे आणि त्यामुळे खर्च वाढत आहेत. याबद्दल दुमत नाही, तुमचे पैसे तुम्ही खर्च केले पाहिजे, तुमच्या स्वतःसाठी वापरले पाहिजे, पण यामध्ये तुम्ही तुमचं भविष्य कॉम्प्रोमाइज करताय का हे बघणं गरजेचं आहे. जसं की आम्ही गुंतवणूक करताना सांगतो की तुमचा पहिला इन्कम आला, ज्या दिवशी तुम्ही पहिला इन्कम कमवायला लागला त्यावेळी तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. स्टार्ट त्यावेळी स्टार्ट करा. पण लोक करतायत काय की माझं हे स्वप्न होतं, मला ही गाडी घ्यायची होती, मला इकडे ट्रिपला जायची होती, याच्यावर खर्च करतात. ॲटलिस्ट तुम्ही 10% मिनिमम ते मॅक्सिमम 30% तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीपेक्षा तुमचा कर्जाचा हप्ता जास्त कधीही नसला पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं तर लोकांच्याकडे कर्जाचे हप्ते जास्त आहेत आणि गुंतवणुकीचा हप्ता कमी आहे, आणि यामुळे मग बजेट कोलमडते. कारण का तर मग EMI भरणं तर गरजेचं आहे, घरातल्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्ही कराव्याच लागतील, मग बजेट कॉम्प्रोमाइज होते किंवा बजेट विथड्रॉ होते आणि यामुळे हे प्रॉब्लेम चालू आहेत. आणखीन एक सर्वे असा सांगतोय आत्ताचा की भारतात 144 कोटी लोकांपैकी 100 कोटी लोकांच्याकडे फक्त दिवसाचे खर्च म्हणजे दैनंदिन गरजा भागवण्या इतपतच पैसे आहेत. 30 कोटी लोक असे आहेत की जे विचार करतात खर्च करताना की ओके घ्यायचे असेल तर आत्ता घेऊन नसेल तर पोस्टपोन करू. बरोबर. फक्त 14 कोटी लोक असे आहेत की जे कधीही पाहिजे ते त्यांना पाहिजे ते हवे त्या गोष्टीसाठी खर्च करू शकतात. बाकीच्या लोकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि 100 कोटी लोक त्यामध्ये नाहीत. तर तुम्ही यामध्ये कोठे बसता हे महत्वाचं आहे. नक्कीच. 100 कोटीमध्ये, 30 कोटीमध्ये की 14 कोटीमध्ये. ओके. तर आता हे तुम्ही छान पद्धतीनं आम्हाला समजावलंय. तर मला तरी सुद्धा असं विचारायचं आहे की आपल्यासारखे सर्वसामान्य लोक बरेच आहेत की ज्यांचं सॅलरीवरती घर चालतं किंवा छोटे मोठे इन्कम सोर्स त्यांचे असतात, तर त्या लोकांनी कशा पद्धतीनं बचत केली पाहिजे, काय म्हणजे त्यांना टिप्स आपण देऊ शकतो? आता बचत ही सर्वस्वी स्वतःवर अवलंबून आहे की मी सांगून तुम्ही ते करू शकत नाही. आतून ते येणं गरजेचं आहे किंवा मला बचत किती करायची आणि का करायची आहे. जर तुमच्याकडे का करायची आहे याचं जर उत्तर नसेल तर तुम्ही बचत करू शकत नाही. जसं की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, तुम्हाला एज्युकेशन मुलांसाठी करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करायचं आहे, मुलांच्या लग्नाचं प्लॅनिंग करायचं आहे, तुमचा बिझनेस आहे त्याच्यासाठी वाढीसाठी काही प्लॅनिंग करायचे आहेत, तर त्यानुसार तुम्ही पैसे बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल तर 30 रुपयेमध्ये तुमचं घर चाललं पाहिजे, असा एक बेसिक नियम आहे. 30 रुपयाचं तुमचं लोन असू शकतं, असेलच असं नाही, नसेल तेवढं उत्तम आहे. 30 रुपये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे आणि 10 रुपयेमध्ये तुम्ही एन्जॉयमेंट केल्या पाहिजेत. म्हणजे जसं ट्रिपला जाणं असेल, पिक्चर बघायला जाणं असेल, हॉटेलिंग असेल, ह्या एन्जॉयमेंटच्या गोष्टी तुम्ही 10 रुपयेमध्ये केल्या पाहिजेत. 10% त्याच्यासाठी तुम्ही खर्च केले पाहिजेत. पण एक्सपर्ट असं म्हणतात की तुमच्या आयुष्यात सेव्हिंगपेक्षा EMIचा हप्ता कधीही जास्त नाही पाहिजे. म्हणजे मी महिन्याला 100 रुपये सेव्ह करतोय पण 200 रुपयाचा EMI भरतोय, हे कधीही नाही पाहिजे. आर्थिक बजेट कोलमडण्यामागं सगळ्यात मोठं कारण हे आहे की लोकांचे EMIs. आणि लोक EMI कशासाठी घेतात तर त्यांना असं वाटतं की आपल्याला कधी वस्तू मिळते किंवा एखादी गोष्ट करतोय, पण ते फेडण्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे चेक करणं हे प्रत्येकाचं स्वतःचं काम आहे. आपल्याकडे ना बऱ्याच अशा गोष्टी येतात की SIP वगैरे नाही का, तुम्ही इतके महिने गुंतवले तर तुम्हाला एवढ्या वर्षांनी इतके पैसे तुम्हाला मिळतील, असं एक आहे थोडंसं. मग लोकांचा कल त्या SIP वगैरे त्या ज्या गोष्टी आपल्याकडे नवीन आलेल्या आहेत किंवा त्या आधीपासूनच असतील, लोकांना आता थोड्याशा जास्त अवेअरनेसमुळे कळत असेल तर त्याच्याकडे पण लोकांचा असा कल आहे. मग या क्षेत्रामध्ये जर आता मला जायचं असेल किंवा मला एखादी गुंतवणूक करायची आहे किंवा मला पैशांची बचत करायची आहे, तर ते मला थोडंसं मॅनेजमेंट करणं अवघड जाते. तर मग या क्षेत्रात जे कोणी एक्सपर्ट असतील जसे तुम्ही आहात, तर तसं आपल्याकडं काही आहे का की जिथं लोक जाऊन भेटतील, त्यांचा प्रॉब्लेम सांगतील आणि ह्याच्यावरती आपल्याला फिनान्शियली आपण एक छान मॅनेजमेंट करू, असा काही तो स्ट्रेस बस्टर होण्यासाठी आपल्याकडं काही एक्सपर्ट्स आहेत का अजून? आता मार्केटमध्ये भरपूर एक्सपर्ट्स उपलब्ध आहेत. म्हणजे आता मी उदाहरण सांगताना लोकांना सांगतो की अमेरिकेने जी प्रगती केली त्याची बेसिक कारणं वेगळी आहेत. कारण त्यांनी त्यांच्याकडे एक थिंक टँक होता
आहे आज सुद्धा, की पुढच्या 25 वर्षामध्ये काय घडेल त्यानुसार आज त्यांच्या कंट्रीमधले नियम बदलले जातात किंवा त्यानुसार वाटचाल केली जाते. तर सुरुवातीला ज्यावेळी हा थिंक टँक आला त्यावेळी त्यांनी असं सांगितले की जगात 3 प्रोफेशन असे असतील की ज्याला टेक्नॉलॉजी रिप्लेस करू शकत नाही, इथे माणसाचीच गरज आहे. सो त्यामधलं पहिलं प्रोफेशन होतं टीचर. त्यामुळे त्यांच्याकडे सगळे सरकारी स्कूल आहेत, प्रायव्हेट स्कूल नाही आहेत, आणि टीचरला तिथं खरंच तेवढा मान दिला जातो आणि तेवढी सॅलरी दिली जाते. आपल्या इथं फक्त आपण गुरुचा मान दिला जातो पण बाकीच्या गोष्टी माघारी दिल्या जात नाहीत. बरोबर. दुसरं तिथं जो दुसरं प्रोफेशन जे आहे ते डॉक्टर आहे की ज्याला टेक्नॉलॉजी रिप्लेस करू शकत नाही. आणि तिसरं आहे ते म्हणजे पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर, जो गुंतवणुकीचा सल्ला देतो. अमेरिकेमध्ये 80% लोकांना फायनान्सचं नॉलेज आहे, तरीही 80% लोक विदाउट ॲडवायझर इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. आपल्या इथला फायनान्सचा मेन प्रॉब्लेम हाच आहे की मीच सगळे डिसिजन घेतोय, मीच ठरवतोय की बँकेत इन्व्हेस्ट करायचे, मी प्रोव्हिडंट फंड घ्यायचा, मीच इन्शुरन्स घ्यायचा. मी घेतोय ते बरोबर आहे की नाही हे कोण चेक करणं गरजेचं आहे, ते केलं जात नाही. आणि हे न झाल्यामुळं सगळ्यात जास्त नुकसान होतं. गुंतवणुकीमध्ये रिटर्न हे महत्वाचे नाही आहेत, मुद्दल सेफ राहणं हे गरजेचं आहे आणि त्याच्याकडेच लोक लक्ष देत नाहीये. त्यामुळे फ्रॉड्स होण्याचे सगळ्यात जास्त केसेस होतात, कारण तर मुद्दलच कॉम्प्रोमाइज केलं जातं रिटर्नसाठी, की मला एवढे रिटर्न मिळणार आहेत म्हणून मुद्दल कॉम्प्रोमाइज केली जाते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की एसआयपी म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे एसआयपी. पण आता हा शब्द एवढा प्रचलित झाला की रिअल इस्टेटमध्येही तो वापरायला लागले, विम्यामध्ये पण वापरायला लागले, बँकेत पण वापरायला लागले. पण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नावाने जो फॉर्म येतो तो फक्त म्युच्युअल फंडमध्ये येतो आणि एसआयपी हे म्युच्युअल फंडमध्ये केली जाते. आता नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये सुद्धा एसआयपी केली जाते. पण सिम्पली आपण असं म्हणतो की एसआयपी म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करणं. आता याचे एक्सपर्ट्स उपलब्ध आहेत. ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे जाल आणि त्यांच्याशी डिस्कशन कराल गुंतवणुकीवर, त्यावेळी तुम्हाला जे पटेल किंवा तुम्हाला गरजेपेक्षा जास्त परताव्याचं आमिष दाखवलं जाईल तर तिथं तुम्ही कॉशियस व्हा, कारण परताव्याचं कोणी भविष्यातल्या परताव्याचं गॅरंटी आज देऊ शकत आणि एवढेच मिळतील असेच मिळतील हे आत्ता सांगू शकत नाही. सो तुम्हाला कन्झर्वेटिव्हली जर आकडा मिळत असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. अन्यथा तुम्हाला एक्स्ट्रा असे काही तर 20%, 25%, 30% रिटर्न मिळतील असं जर सांगत असेल तर तुम्ही थोडंसं कॉशियस व्हा. त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखा, कारण तुमची मुद्दल महत्वाची आहे, रिटर्न महत्वाचे नाही आहेत. वॉरन बफेटचं याच्याबद्दलचं खूप महत्वाचं कोट आहे की गुंतवणूक करताना मी 2 नियम पाळतो म्हणतात ते. पहिला नियम आहे की मुद्दल सेफ राहिली पाहिजे आणि दुसरा नियम आहे की पहिला रूल विसरायचा नाही, म्हणजे मुद्दलच सेफ राहिली पाहिजे. व्याजाचा विषय ते करत नाहीत. अच्छा. मला लोकांना हेच सांगणं आहे की तुम्ही गुंतवणूक करताना मुद्दल सेफ राहील याची पहिली खात्री करून घ्या. तर आता गुंतवणूक करायची झाली तर आता बँका पण आपल्या गुंतवणूक करून घेतात किंवा प्रायव्हेट ठिकाणी पण आपण जाऊन आपले पैसे किंवा जे काही असेल त्याची आपण गुंतवणूक करू शकतो. तर तुम्ही कसं म्हणजे ते सजेस्ट कराल लोकांना? आम्ही लोकांना सांगतो की तुमचा जसा पर्सनल एक फॅमिली डॉक्टर असतो तसा तुमचा एक फायनान्शियल ॲडवायझर असणं गरजेचं आहे. कारण का तर त्याची जर्नी खूप लांबची आहे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुम्हाला त्या जर्नीमध्ये टिकवून ठेवणं आणि त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी त्याची गरज खूप आहे. बरोबर. तुम्ही जे आत्ता म्हणता की बँकेमध्ये किंवा याच्यामध्ये, आम्ही सगळ्यात जास्त आत्ता जर तुम्ही फ्रॉड केसेस बघितल्या गुंतवणुकीच्या चुकीच्या सल्ल्याबद्दल तर ते बँकांच्यावर आहेत. त्याचं कारण असं होतं की बँकेमध्ये एक जो कर्मचारी असतो तो त्या बँकेमध्ये फक्त RBIच्या रूलनुसार 3 वर्ष राहू शकतो. 3 वर्षानंतर त्याला ब्रँच बदलणं गरजेचं आहे. 3 वर्षाच्या वर कुठलाही कर्मचारी एका ब्रँचमध्ये राहू शकत नाही. मध्यंतरी आपल्या इथं एका गावामध्ये एका नामांकित बँकेच्या मॅनेजरने लोकांना FD देतो म्हणून इन्शुरन्स पॉलिसी दिल्या आणि त्यांची बदली झाली. इन्शुरन्सचा नियम असा आहे की तुम्हाला जर पॉलिसी आली तर 15 दिवसामध्ये तुम्हाला जर ती पॉलिसी नाही पटली तर तुम्ही ते रिटर्न करून 100% पैसे घेऊ शकता. लोकांच्याकडे त्या पॉलिसी आल्यावर त्यांनी विचारलं, ते म्हणले हे FDचं सर्टिफिकेट आहे. पण ज्यावेळी लोकांना 6 महिन्याने 1 वर्षाने पैशाची गरज लागली आणि बँकेमध्ये गेले त्यावेळी असं लक्षात आलं की आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी दिली आणि ही FD नाहीये आणि आता कारवाई करू शकत नाही. कारण तर तो जो विंडो पिरियड असतो 15 दिवसाचा तो निघून गेलेला आहे. आणि मग लक्षात आलं की ही फसवणूक झाली. मी नाव घेत नाही बँकेचे, तिथले 2-4 कस्टमर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं. मी त्यांना एकच सल्ला दिला, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये संबंधित शाखादारांना बोलवा बँकेच्या आणि सगळ्यांना अवेअर करा. याच्यामध्ये दुसरं काही करू शकत नाही, कारण याच्यातले जे मेन पॉइंट्स होते ते पिरियड जो आहे तो निघून गेलेला आहे. आणि लक्षात ठेवा, फसवणूक तिथेच होते जिथे तुम्ही विश्वास ठेवता. मी माझ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सांगतो की मी माहिती सांगतो, तुम्ही ती इव्हॅल्युएट करा, मला त्याच्यावर प्रश्न विचारा. पटत नसेल तर ती करू नका.
माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका, कारण तर ही विश्वास ठेवण्याची प्रवृत्तीच तुम्हाला सगळ्यात जास्त धोका देते. नक्कीच बरोबर आहे. आणि जिथं पैशांची गोष्ट येते तिथं थोडंसं आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. सध्याचं शेअर मार्केट जे आहे तर ते बदलतं दिसतंय. शेअर मार्केट ही एक चांगली गोष्ट आहे की जिथे लोक नाही का छान त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करू शकतात भविष्याच्या दृष्टिकोनातनं, पण थोडंसं तिथं सुद्धा फ्रॉड होताना कधी कधी आपल्याला दिसतं. तर मग तिथल्या होणाऱ्या चुका नेमक्या काय आहेत ते शेअर मार्केटबद्दल थोडंसं सांगा. तसं बघितलं तर शेअर मार्केट हा ऍक्च्युली फुल टाइम करण्याचा बिझनेस आहे. शेअर मार्केटमध्ये तुमचं एक्सपर्टीज स्वतः लावणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःचा स्टडी आहे. तुम्हाला फुल टाइम करायचं नसेल किंवा जमणार नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा नॅशनल पेन्शन सिस्टीम्स आहेत, ETFs आहेत, याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा असं सेबी सुद्धा सांग. कारण शेअर मार्केट हा फुल टाइम करण्याचा बिझनेस आहे. त्याची एक्सपर्टीज येण्याची गरज आहे. आता काय झालंय की यूट्यूब असेल, गुगल असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून याचे अवेअरनेस वाढलेला आहे. म्हणजे 2020ला जे 3 ते 4 कोटी डीमॅट अकाउंट होत तो आकडा आता 20 कोटीवर गेलाय. पण जर ऍक्च्युअली सेबीकडचा डेटा बघितला तर फक्त 10% ऍक्टिव्ह अकाउंट्स आहेत, ज्याच्यामध्ये 10,000पेक्षा जास्त खरेदी किंवा विक्री झालेली आहे. बाकी सगळे इनऍक्टिव्ह अकाउंट्स आहेत. शेअर मार्केट हा सट्टा समजला जातो जर तुम्ही रोज खरेदी विक्री करत असाल तर तो सट्टा आहे. पण गुंतवणूक म्हणून बघत असाल, जसं तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष बघत असाल तर तुमच्याकडे त्याची एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. कारण तर एवढ्या वर्षासाठी एखादा शेअर्स घेणं आणि तो टिकवून ठेवणं ही अवघड गोष्ट आहे. कारण तुम्हाला त्या कंपनीची संपूर्ण माहिती हवी आहे. शेअर मार्केटला 4 ते 6,000 कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्याचा तुम्ही अभ्यास करणं आणि त्याचं भविष्य ठरवणं, त्याची शेअरची खरी प्राइस ठरवणं हे सगळ्यात अवघड काम आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक्सपर्टीज वापरली जाते आणि ती एक्सपर्टीज आणणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. स्वतःला तुम्हाला ते शिकावं लागेल. आम्ही असं सांगतो लोकांना की शेअर मार्केट तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही ते शिकू शकता पण तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, कारण तुमचा त्याच्यामधला इंटरेस्टच तुम्हाला तो शिकवत जाईल. जसं की ट्रेडिंग हे रिस्की आहे तसं शेअर मधली गुंतवणूक सुद्धा रिस्की आहे. नंतर एखाद्या न्यूजवर ते शेअर्स खालीवर होतं, त्याची खरी प्राइस किती आहे हे ठरलं जात नाही आणि त्याची एक्सपर्टीज तुमच्याकडे जर आली तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. अन्यथा याच्यामध्ये फ्रॉड जे आता होतात की आम्ही महिन्याला 4% रिटर्न देऊ, 8% रिटर्न देऊ, अशी कुठलीही स्कीम अस्तित्वात नाही. हे सगळे फ्रॉड्स आहेत आणि ते लोक कॅशमध्ये घेतात पैसे आणि कॅशमध्ये व्यवहार करतात. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला डील करायचं असेल तर तुमचं स्वतःचं वैयक्तिक डीमॅट अकाउंट असावं लागतं आणि तुम्ही तिथूनच खरेदी विक्री करता. समजा तुम्हाला दुसऱ्याला कोणाला ऑपरेट करायचं द्यायचं असेल तर तो त्या कंपनीचा माणूस आहे का हे बघितलं जातं. पर्टिक्युलर ज्या कंपनीचं डीमॅट अकाउंट आहे तिथल्याच माणसाला तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून देता आणि मग तुमच्या वतीनं तो ट्रेड करतो. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जर कोणी ट्रेड करत असेल, तुम्हाला सल्ला देत असेल तर त्या सगळ्यात चुकीच्या आहेत. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जे गुगलवर तुम्हाला अनालिसिस भेटतं किंवा यूट्यूबवर आजकाल इन्फ्लुएन्झर्स आलेत, ते तुम्हाला सल्ला देतात हे एवढ्याला घ्या, एवढ्याला विका, हे इलिगल आहे. याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असतो, तोच तो सल्ला देऊ शकतो, बाकी कोणी देऊ शकत नाही. शेअर एक्सपर्टच आहेत, मग त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस झालेली लोक आहेत, ते तुम्हाला सल्ला देऊ शकतात. पण बाहेर असं कोणी तुम्हाला सांगत असेल की हा तुमचे पैसे वाढवून देईल तर ते टोटली चुकीचं आहे आणि यामध्ये फ्रॉड्स होतात. कारण तर लोक विश्वास ठेवतात, त्याला पैसे मिळालेत म्हणून मलाही मिळतील असं नाही. ही पूर्ण एक जर्नी आहे. 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष गेल्यानंतर मग पैसे तयार होतात आणि तेवढा वेळ देणं गरजेचं आहे, तेवढं एक्सपर्टीज, तेवढा पेशन्स, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल. अन्यथा नाही. हे रॉकेट सायन्स नाही आहे की लगेच मी 1-2 दिवसात श्रीमंत होईन, 2 दिवसात श्रीमंत. तुम्ही सगळ्या स्टॉक एक्सपर्टचं आतापर्यंत सक्सेसफुल झालेल्या लोकांचा हिस्ट्री काढा तर त्यांची जर्नी 10, 15, 20, 25 वर्षाची आहे. ओके, तेच एक्सपर्ट सक्सेसफुल आहे. आता तुम्ही एक शब्द वापरलात श्रीमंती, तर एखाद्या माणसाला जर श्रीमंत बनायचं असेल तर त्याच्यासाठीचा जर्नी कसा असायला हवा? आता याच्यासाठी असा पर्टिक्युलर कोणता रूल नाही आहे. प्रत्येक माणसानुसार रूल बदलतो. बरोबर. पण आताच जर आपण बघितलं की श्रीमंत ठरवायचं कसं, तर मी तुम्हाला एक डेटा सांगतो की भारतात 90% लोकांच्याकडे 5 लाखापेक्षा कमी कॅश आहे. श्रीमंती ठरवण्यासाठी कॅश हा सगळ्यात मूलभूत पॅरामीटर ठरवला जातो की तुमच्याकडे कॅशमध्ये पैसे किती आहेत. कॅशमध्ये म्हणजे कसं की बँक एफडी, पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स असतील, म्युच्युअल फंड, शेअर्स, तुमचे प्रोव्हिडंट फंड असतील किंवा पोस्ट ऑफिसच्या सगळ्या स्कीम्स असतील, याच्यामध्ये असलेली पैसे सगळ्यात जास्त प्रमाणात किती आहेत त्याच्यावर तुम्ही श्रीमंती ठरवू शकता. 90% लोकांच्याकडे 5 लाख रुपयापेक्षा कमी कॅश आहे. 5 लाख ते 56 लाखामध्ये 5% लोक येतात, म्हणजे 95% लोकांच्याकडे तेवढे पैसे असू शकतात. 56 लाख ते 1 कोटी 12.5 लाखामध्ये 3% लोक येतात.
अच्छा. 1,12,5 लाख ते 1,45 लाखापर्यंत 1% लोक आहेत की ज्यांच्याकडे तेवढी कॅश आहे. आणि 1,45 लाखापेक्षा जास्त जर तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही भारतातल्या 1% श्रीमंत लोकांच्या मध्ये येतात. श्रीमंती ही लिक्विड कॅशमध्ये असलेल्या पैशामध्ये ठरवली जाते. थोडक्यात सांगायचं की 100 एकर जमीन माझ्याकडे आहे आणि त्याची किंमत 100 कोटी आहे, पण मी लगेच उद्या विकू शकत नाही. पण भारतातला एखादा मोठा उद्योगपती आहे ज्याच्याकडे 3 लाख कोटी रुपये आहेत आणि त्याचे शेअर्समध्ये कन्व्हर्टेड आहेत ते पैसे, तो आज शेअर मार्केट चालू आहे, आज विकू शकतो. बरोबर. सो तो श्रीमंत पकडला जातो 100 कोटीची जमीन असलेल्या व्यक्तीपेक्षा, कारण तर ते लिक्विड आहे. लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे लिक्विड कॅश मधली श्रीमंती किती आहे तो माणूस श्रीमंत आहे, ना की लॉक असेट जे आपण रिअल इस्टेट किंवा गोल्ड मध्ये म्हणतो की ती लॉक असेट आहे, तुम्ही उद्याच्या उद्या जाऊन विकू शकत नाही. बरोबर. त्यामुळे शेअर मार्केट मधली लोक श्रीमंत दिसतात कारण त्यांच्याकडे ती लिक्विड असेट आहे. अच्छा. तर आता हे श्रीमंतीबद्दल पण थोडंसं क्लिअर झालं. आणि दुसरी गोष्ट, आता सोनं म्हणजे गोल्ड म्हणलं की एक प्रतिष्ठेचा भाग येतो आपण सोसायटीत जेव्हा राहतो तेव्हा. पण आज बघितलं तर आपल्याकडं सोन्याचे दर जे आहेत तर ते अगदी लाखांपर्यंत पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य लोकांना सोनं आत्ता यावेळेला खरेदी करणं हे परवडणारं नाही आहे. तर हे जे काही थोडेसे रेट वर खाली होत आहेत किंवा सोनं खरंच खरेदी करणं तेवढं गरजेचं आहे का, किंवा त्याच्याकडं इन्व्हेस्टमेंट म्हणून या सोन्याकडं कसं पाहिलं जातं? म्हणजे आणखीन याला लागूनच एक क्वेश्चन विचारते की आज आपल्याकडं ना खूप फसवणूक होतीये, किंवा आपण एखादे जर अंगावरती दागिने घातले एखाद्या महिलेने तर ते चोरी होण्याची सुद्धा शक्यता आहे. मग एकीकडे आपण सोनं पण खरेदी करतो आणि ते चोरी होते म्हणून आपण लॉकरमध्ये सुद्धा लॉक करून सोनं ठेवतो. तर हे सगळं होताना आपल्याला एकंदर चित्र दिसतंय आत्ता समाजामध्ये पाहायला. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आता खरं बघितलं तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला महिन्याला 3 महिन्याला 6 महिन्याला व्याज आलं पाहिजे. ज्याच्यातून व्याज येत नाही त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणायचं नाही. त्यामुळं मी 10-20 वर्षासाठी एखादा प्लॉट घेऊन ठेवलाय किंवा दागिने घेतोय याला इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत. पण एक्सपर्ट असं सांगतात की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे तुम्ही जे गुंतवणूक करता त्याच्यामध्ये 10% सोन्याचा पार्ट असणं गरजेचं आहे. कारण का तर ते हेजिंगसाठी वापरलं जातं. ज्यावेळी जागतिक मंदी येते आणि शेअर मार्केट्स पडतात त्यावेळी तिथले रिटर्न्स कमी होतात, त्यावेळी सोनं वाढतं. ओके. आता भारतात हा जरासा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण तर एक 100-150 वर्षापूर्वी ज्यावेळी चलन अस्तित्वात नव्हते त्यावेळी सोनं हा गुंतवणुकीचा पार्ट जवळचा समजला जायचा, जमीन आणि सोनं. पण गुंतवणूक म्हणून सोनं घेणं ह्यामध्ये फरक आहे. जसं की तुम्ही दागिने घेताय तर ती झाली तुमची गरज, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येत नाही. म्हणजे दागिना घेतला तर त्याच्यावर तुम्ही घटनावळ देता, GST देता, परत मोडायला गेला तर तूट पकडली जाते, त्यामुळे तुमचं नुकसान होतं. त्यामुळे त्याच्यावर मिळणारं जर व्याज काढलं गेलं 20-25 वर्षाचं तर ते 8% पेक्षा जास्त नाही. पण तुम्ही जर पेपर गोल्ड घेतलं, म्हणजे डिपॉझिटरी असतात त्यांच्याकडे गोल्ड घेतलेलं असतं, तुम्हाला त्याची युनिट्स दिले जातात म्युच्युअल फंड मधून किंवा ETF मधून तुम्ही ते घेऊ शकता. 500,000 रुपयेपासून तुम्ही ते गुंतवणूक घेऊ शकता. तर तिथं तुम्हाला घटनावळीचे चार्ज द्यायचे नाही आहेत, GST द्यायचा नाही आहे, तुम्हाला ओरिजिनल जो 24 कॅरेटचा दर आहे तो मिळेल आणि वाढणारी वाढ जी आहे गोल्डची ती पण मिळेल. सो तुम्ही मोडताना फक्त जो काही 12.5% किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल ते टॅक्स देऊन तुम्ही तो पैसे विड्रॉ करू शकता, म्हणजे इनकॅश करू शकता. दागिने जर घेतले तर तुम्ही ते वापरणार असाल तरच घ्या. दागिन्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नका. सोन्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे पेपर गोल्डमध्ये करणंच योग्य राहील, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये व्याज मिळेल. टॅक्स जरी दिला तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. म्हणजे मी आता सांगितले की जर कोणी दागिने घेतले असेल तर त्यांना जो परतावा मिळालाय तो बँक FD पेक्षा कमी मिळाला, कारण तर घटनावळ आणि तूट याचा जर पर्सेंटेज काढलं तर तुम्हाला बँक FD पेक्षा कमी रिटर्न मिळाले. पण तुम्ही गेल्या 20 वर्षात जर पेपर गोल्ड घेतला असेल तर तुम्हाला 11 ते 12% रिटर्न मिळालेले आहेत. त्यामुळे सजेस्ट करताना लोकांना आम्ही सांगतो हौसेला मोल नाहीये तर तुम्ही दागिने घ्या, कारण ती तुमची हौस आहे. पण त्याच्यात रिटर्न तुम्ही चेस करू नका किंवा रिटर्न मला मिळतायत हे पाहू नका. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायचे आहे तर तुम्ही पेपर गोल्ड घ्या. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये किंवा गोल्ड ETFs असतात त्याच्या थ्रू हे घेऊ शकता आणि 500,000 रुपयेपासून तुम्ही याच्यामध्ये परचेस करू शकता गोल्ड. आणि ज्यावेळी तुम्हाला पाहिजे त्यावेळी ते त्यावेळचं जे गोल्डचं प्राइस आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो रिटर्न भेटून जाईल. अच्छा. हां, म्हणजे थोडक्यात असं पकडूया की 20 वर्षापूर्वी तुम्ही 5,000 रुपयाचं जर पेपर गोल्ड घेतले आणि आज जर तुम्ही मोडाई गेला तर आज 1 लाख रुपये आहे दर, तर 1 लाख रुपये तुम्हाला मिळतील. पण त्यावेळी जर तुम्ही दागिना घेतलाय 5,000 रुपयाचा आणि त्याच्यावर घटनावळ तुम्ही 1,000 रुपये दिले त्यावेळेची आणि आता तूट जर पकडली एक 10% 15% तर तुम्हाला हातात 85,000 रुपये मिळत आहेत. बरोबर. तर हा वरचा जो काही 10-15 हजार रुपयाचं नुकसान झालं
ते तुम्हाला कन्सिडर करावं लागेल दागिन्यामध्ये. नक्कीच. तर अशा पद्धतीनं आता सोने दरवाढ तर झालेली आहे, त्यामुळं लोकांचा थोडासा अवेअरनेस आणि गुंतवणूक यातला त्यांना आय होप आपल्या या इंटरव्ह्यूमधून थोडासा फरक पडला असेल त्यांच्यावरती. तर आता जाता जाता एक शेवटचा क्वेश्चन मी विचारते तुम्हाला. आजची जी तरुण पिढी आहे तर त्यांना पैशांची बचत कशी करायची याबद्दल काय सांगाल? त्याच्या पिढीला हे सांगेन की तुम्ही पैशाची बचत करा, कारण तर तुम्हाला जे भविष्यातली स्वप्न पूर्ण करायची आहेत ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यात जास्त पैशाची गरज लागेल. बरोबर. म्हणजे वॉरन बफेट यांचं एक वाक्य आहे की पैसा अजिबात महत्त्वाचा नाही. हे स्टेटमेंट करण्याआधी तुम्ही तुमच्याकडे सफिशियंट पैसे आहेत का हे तपासून पहा, मगच हे स्टेटमेंट करा, अन्यथा याचा काही उपयोग नाही. पैसे आपल्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे, पण त्याचं नियोजन करणं पहिल्या दिवशीपासून स्टार्ट करा, ज्या दिवशी तुम्ही कमवायला स्टार्ट केलं. माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे, मी नंतर करेन, हे चुकीची कन्सेप्ट आहे. बरोबर. कारण तर ती सवय आहे, तुम्ही ती पहिल्या कमाईपासून लावणं गरजेचं आहे, तरच तुम्ही भविष्यात पैसे गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकाल किंवा फायनान्शियली फ्री होऊ शकाल. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, पैसे देऊन परचेस करायच्या आहेत, त्या तुम्ही करू शकाल. तर तुम्ही त्याच्याकडं पॉझिटिव्हली बघा. याच्यासाठी भरपूर एक्सपर्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा, सल्ला घ्या, तुम्ही रिवाईज करा. तुम्ही दर 2-3 महिन्याला जाऊन त्यांच्याकडून माहिती घ्या, तुम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि मग तुम्ही तुमच्या गुंतवणुकी त्या पद्धतीनं करा. नक्कीच. आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल तर या क्षेत्रामध्ये तसे स्कोप आहेत का आजच्या तरुण पिढीला? आजच्या तरुण पिढीला याच्यामध्ये भरपूर स्कोप आहेत, परंतु यामधील जे मिळकतीचं प्रमाण आहे ते सुरुवातीच्या काळात खूप कमी असतं. म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला खूप कमी ब्रोकरेज मिळतं, स्टॉक ब्रोकरला खूप कमी ब्रोकरेज मिळतं. सो यांच्याकडून त्यामुळे चुकीचे सल्ले जातात. त्यामुळे तुम्ही यामध्ये जर आला आणि तुम्हाला एक्सपर्टीज हवी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये खूप कष्ट करावे लागतील. सुरुवातीच्या काळात तुम्हाला लगेच सगळे पॅरामीटर्स अचीव करता येतील असं नाही आहे. तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या पहिले 2, 3, 4 वर्ष आणि मग त्या पद्धतीनंच तुम्ही तुमच्या गुंतवणूकदारांना सल्ला द्या किंवा मार्गदर्शन करा, असं आम्ही लोकांना सांगू. या फील्डमध्ये तुम्ही पडदिशी पैसे मिळवाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात येऊ नका. हे खूप बोरिंग आहे, कारण तर शेवटी दुसऱ्याच्या खिशातले पैसे काढून त्या आपल्या सांगण्यानुसार गुंतवणूक करून त्याला परत रिटर्न द्यायचे. सो हे सोपं काम नाहीये. दिसताना खूप सोपं दिसतं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. आणि याच्यामध्ये तुम्ही फास्ट जाऊ शकता. तुम्ही खोटं बोललात, खोटे आश्वासने दिली तर तुम्ही खूप चांगली प्रगती कराल, पण भविष्यात जर तुम्ही फसाल त्यावेळी तुम्ही त्यांना उत्तर देताना प्रॉब्लेम येत आणि याच्यामध्ये तुमचं भविष्य कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. बरोबर. त्यामुळं बी कॉशियस आणि फोकसली काम करणार असाल तर याच्यामध्ये खूप स्कोप आहे. नक्कीच. तर सर, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि छान आम्हाला माहिती दिलीत, यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. मला इथं बोलवून तुम्ही मला वेगवेगळी माहिती मला तुमच्या व्ह्युअर्सना देण्यासाठी संधी दिली, याबद्दल मी तुमचा आणि रेडिओ शुगरचा आभारी आहे.